करून घेतले पूर्ण झालेलं आहे. हे आहे अद्रक लसणाची पेस्ट, हे कांदा, हे शहाजिरा लवंग दालचिनी याची पेस्ट करून घेतले, टोमॅटो आहे आणि हा आहे खोबरं, हे भाजून वाटलेलं आहे त्याला पण. आता आई आमची त्याला देते आता फोडणी. अस्सल गावरान मटण चालू आहे आता. हे सगळं खलबत्त्यामध्ये वाटण करून घेतलेलं आहे. गॅस पेटलेला आहे. हे अद्रक लसणाची पेस्ट, खमंग भाजायचं, तळायचं. आता काय घालते, कांदा का? आता कांद्याची पेस्ट, भाजून का बरं घेतलीस कांद्याची? जास्त वेळ लागत नाही. जास्त कच्चा कांदा घातल्यावर जास्त लागते, भाजून घेतल्यावर वाटल्यावर कमी लागते. चव कशी येते? खमंग खमंग चव येते. हे टमाट्याची पेस्ट, तेलातच काळा मिरची का? तेलात काळं तिखट टाकल्यावर तेलामध्ये पोहून येतं, तेल सुटतं. हे कधी टाकायचं खोबरं? हे बघा मटण आधी उकळून शिजवून घेतलेले, त्याला तेल मीठ हळद टाकून किती शिट्या काढल्या? 2 शिट्या, 2-3 शिट्या काढून घेतल्या त्याच्यात. आणि असं तेलामध्ये याला परतायचं. हे आहे सुहाना मटन मसाला आणि हे सुहाना गरम मसाला आहे, 1 चमचा. ते सांगितलं. हे तेलामध्ये सगळं. आता खोबरं पण त्याच्यात का? नंतर हे मसाला पुढे. मसाला पुढे टाकून घेतलं. हे सगळं तेलामध्येच टाकल्यानंतर जरा खमंग चव पण येते. अस्सल गावरान मटणाची चव लागते बघा. हे सगळं तेलामध्येच टाकल्यानंतर. शहाजिरा लवंग दालचिनी
हे सगळं परतून घ्यायचं. आता नंतर गरम पाणी टाकलं ह्याच्यामध्ये. घ्या पुन्हा पाणी टाका. झाली एवढीच. आणि लागेल तसं पाणी. उरलेलं खोबरं, हे ताटाला चिकटून राहिलेलं ते मसाले सगळे थोडंसं पाणी टाकून त्याच्यामध्ये याच्यामध्ये टाकायचं. वरून कोथिंबीर बारीक चिरून वरून कोथिंबीर टाकली. आज्जा, तू एवढी छान भाजी करायला कुठून शिकलीस? माझ्या आईनं शिकवली, माझ्या सासूबाईनं शिकवली. माझ्यापेक्षा तर माझा मुलगा छान बनवतो. कोणता मुलगा? माझा मोठा मुलगा. शाहूजी मटण. हे बघा झालं जेवायचं ताट तयार. काय झालं पिलू तुला? काय झालं पिलू सांग की काय झालं बघून. मग तेवढं पळायला काय झालं तुला? जेवायचंय तुला आता? तर चला मग आता जेवण करू आपण. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये. बाय.